काल आपण एक तर आपण ऑसिलेशन म्हणजे काय, जो लेसन आपला ऑसिलेशन, तर ऑसिलेशन्स म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. थोडंसं आपण बघितला ते टॉपिक. अरे ऑसिलेशन्स ऑसिलेटरी मोशनमध्ये परवा होतात हे पण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं होतं की ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, पर्टिक्युलर ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय. आणि नंतर मग ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल वगैरे पाहिले होते. दोन प्रकारचे ऑसिलेशन असतात ते सुद्धा पाहिले आपण, हार्मोनिक ऑसिलेशन आणि नॉन हार्मोनिक ऑसिलेशन हे सुद्धा पाहिलं. ओके, तर आज आपण पाहायचं आहे जे पिरियॉडिक मोशन आहे, ते पिरियॉडिक मोशनचे सध्या आपण एक दोन टाईप पाहणार आहे, ज्यामध्ये ऑसिलेटरी पिरियॉडिक मोशन हे सुद्धा असणार आहे. जे आपण ऑसिलेटरी किंवा ऑसिलेशन आपलं लेसन आहे ज्यामध्ये ऑसिलेटरी मोशन असते. पण आता कुठली मोशन पाहणार आपण, की जी समजा ऑसिलेटरी पिरियॉडिक मोशन, आणि दुसरं काय पाहणार आहे, रोटेशनल पिरियॉडिक मोशन. हे दोन टाईप पाहणार आपण पिरियॉडिक मोशनचे, बरोबर आहे. पिरियॉडिक मोशन जे आपण काल पाहलं होतं, माहिती आपल्याला पिरियॉडिक मोशन म्हणजे काय असेल. जर फॅन आहे, फॅनची स्पीड जर समजा कॉन्स्टंट आहे, तर तिथं तो त्याचं कसं आहे की तो बरं कन्सिडर करा की समजा हा जो फॅन हा एका सेकंदामध्ये एक रोटेशन करत आहे, दुसऱ्या पण सेकंदाला एक रोटेशन करत आहे, तिसऱ्या पण सेकंदाला एक रोटेशन करत आहे. म्हणजे मग इथे याची स्पीड कशी आहे, कॉन्स्टंट आहे. पण मोशन कुठली आहे, रोटेशनल मोशन आहे. एक तर फॅनची मोशन आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये फॅनची जी मोशन असते ती रोटेशनल मोशन असते, आपण पाहिलेलं आहे. बरं, फॅनची मोशन एक झाली कुठली, रोटेशनल मोशन, रोटेशनल मोशन, बरोबर आहे. फॅनची मोशन तर एक आहे रोटेशनल मोशन, आणि दुसरी मग आपण काय म्हटलं की फॅनची स्पीड कशी आहे, कॉन्स्टंट आहे. बरं, मोशन आहे आणि मोशनमध्ये जर स्पीड कॉन्स्टंट असेल म्हणजे ती मोशन कशी आहे, ती काय करत आहे, ती इक्वल टाईम नंतर स्वतःला रिपीट करत आहे, बरोबर आहे. एका सेकंड नंतर एक रोटेशन, एका सेकंड नंतर एक रोटेशन, म्हणजे इथं काय होत आहे, इक्वल टाईममध्ये ती मोशन रिपीट होत आहे, बरोबर आहे. मग इथं मग ती मोशन पिरियॉडिक सुद्धा आहे. म्हणजे बघा, एक तर पहिली कुठली आहे ती, एक तर रोटेशनल मोशन आहे आणि दुसरी कुठली आहे, पिरियॉडिक मोशन सुद्धा आहे. म्हणजे मग पहा अशी मोशन की जी रोटेशनल सुद्धा आहे आणि पिरियॉडिक सुद्धा आहे. मग या कंबाईन तेव्हा त्यासारख्या रोटेशन मोशनला म्हणू आपण रोटेशनल पिरियॉडिक मोशन. ओके, इट इज ऑल्सो पाहायचं त्याला म्हणू आपण रोटेशनल पिरियॉडिक मोशन. म्हणजे पहा जी पिरियॉडिक मोशन आहे, पिरियॉडिक मोशनचा जर आपण फर्स्ट टाईप आला, आपण पिरियॉडिक मोशनचा फर्स्ट टाईप जर आपण म्हणत आहे, तो म्हणत आहे रोटेशनल पिरियॉडिक मोशन. रोटेशनल पिरियॉडिक मोशन, बरोबर आहे. हा झाला पहिला टाईप. आणि यामध्ये कसं आहे, यामध्ये म्हणजे ह्या मोशनमध्ये, ह्या पर्टिक्युलर मोशनमध्ये रोटेशनल मोशन सुद्धा असते आणि प्लस काय असते, पिरियॉडिक मोशन सुद्धा असते. मग तेव्हा ती मोशन म्हणते रोटेशनल पिरियॉडिक मोशन, बरोबर आहे. एक्झाम्पल काय म्हटलं आपण, की जो फॅन आहे, फॅनची मोशन पण कॉन्स्टंट स्पीड असताना, पण आपण स्विच ऑफ केला त्याची स्पीड कमी जास्त होणार आहे, कमी होत जाणार आहे, आणि स्विच ऑन केला तर त्याची स्पीड वाढत जाणार आहे. तर ती रोटेशनल मोशन असेल पण पिरियॉडिक नसेल. पिरियॉडिक केव्हा असणार आहे, सारखी स्पीड असेल तेव्हा, कॉन्स्टंट स्पीड असेल तेव्हा. म्हणजे बघा, जर म्हटलं आपण रोटेशनल पिरियॉडिक मोशन ही कशी असणार आहे, रोटेशनल ॲज वेल ॲज पिरियॉडिक पाहिजे, तेव्हा ती म्हणते रोटेशनल पिरियॉडिक मोशन. हा झाला पिरियॉडिक मोशनचा पहिला टाईप. याला जर आपण डिफाईन केलं पाहिजे ना आपण, इफ यू ट्राय टू डिफाईन दिस, तर बघा इथे काय म्हटलं आपण, रोटेशनल मोशन आहे, रोटेशनल मोशन ऑफ अ पार्टिकल, रोटेशनल मोशन ऑफ अ पार्टिकल. पार्टिकलचे रोटेशनल मोशन असते आणि जी काय जी रिपीट होत असेल, विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम, आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम, आणि तेव्हा ती स्पीड कशी लागेल, कॉन्स्टंट, विथ कॉन्स्टंट स्पीड किंवा कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड आपल्याला, विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. तेव्हा या मोशन होतं आपण रोटेशनल पिरियॉडिक मोशन. इज कॉल्ड ॲज रोटेशनल पिरियॉडिक मोशन. जे आपण काल पिरियॉडिक मोशन पाहिली होती, त्या पिरियॉडिक मोशनचा पहिला पार्ट, पिरियॉडिक मोशनचा पहिला टाईप
तो काय म्हणतो आपण रोटेशनल पिरियडिक मोशन. आणि हा कसा आहे रोटेशनल सुद्धा असते आणि पिरियडिक सुद्धा असते. कारण काय म्हणतो आपण इथं ती काय करते ती ऍक्च्युअली रिपीट होत आहे. ती काय होत आहे रिपीट होत आहे आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि तेव्हा त्याची स्पीड सुद्धा कशी असते कॉन्स्टंट स्पीड. देन दॅट मोशन इज कॉल्ड एज द रोटेशनल पिरियडिक मोशन. ओके. आणि रोटेशनल मोशनचे आपण एक्झाम्पल म्हटलं आपण एक्झाम्पल जर म्हटलं आपण फर्स्ट एक्झाम्पल मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. आणि जो तुमचा जो मूव होता है कॉन्स्टंट स्पीडने रोटेटिंग विथ कॉन्स्टंट स्पीड किंवा कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड तेव्हा जेव्हा. ओके. हे झालं पहिले एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल पहा. एक आणि एक्झाम्पल आपल्याला एक गोष्ट माहिती आहे. समजा क्लॉक म्हणजे समजा क्लॉक असेल किंवा वॉच असेल तर त्याचा कुठला हँड म्हणा आपण सेकंड हँड म्हणा किंवा मग मिड हँड म्हणा किंवा मग आवर हँड म्हणा कुठलाही आहे ना. तर आपण कन्सिडर करू आपण एक सेकंड हँड. समजा क्लॉक असेल क्लॉकचा जर सेकंड हँड असेल आपल्याला माहिती आहे सेकंड हँड भाग जर समजा तो रोटेट होत असेल रोटेट जर होत आहे तर त्याची मोशन कुठली आहे रोटेशन मोशन आहेच. बरोबर आहे. जर क्लॉकचा हँड जर सेकंड हँड आहे तो रोटेट होत असेल तर त्याची रोटेशन मोशन आहेच. ओके. आणि दुसरी कुठली आहे पहा जर समजा हा जो समजा सेकंड हँड असेल हा बरोबर माहिती काय एका मिनिटाला तो एक रोटेशन कम्प्लीट करते परत आणखी एका मिनिटाला एक रोटेशन कम्प्लीट करते. म्हणजे इक्वल टाइम मध्ये तो रोटेशन कम्प्लीट करत आहे रिपीट करत आहे. म्हणजे इक्वल टाइम मध्ये मोशन रिपीट करत आहे. म्हणजे मग पिरियडिक मोशन सुद्धा आहे. म्हणजे पिरियडिक मोशन सुद्धा आहे. म्हणजे पहा याचे सुद्धा काय दोन मोशन आहेत. क्लॉक म्हणा किंवा वॉच म्हणा त्याचा सेकंड हँड मिनिट हँड आवर हँड कुठला हँड म्हणा बघा तर तो काय करते तो एक रोटेशन तो इक्वल टाइम मध्ये रिपीट करते. त्यालाच मग आपण तो ऍक्च्युली त्याची जी मोशन तो रिपीट करते त्याची मोशन तो काय करतो रिपीट करतो. आणि म्हणून मग पहा ह्यासाठी जी मोशन असणार आहे त्याची जी मोशन असणार ती पण काय असेल रोटेशनल असेल ॲज वेल एज पिरियडिक म्हणजे रोटेशनल पिरियडिक मोशन. ओके. म्हणून बघ हे झालं सेकंड एक्झाम्पल मोशन ऑफ हँड्स ऑफ अ क्लॉक. सो दीज आर द टू एक्झाम्पल. तसे बाकीचे पण एक्झाम्पल म्हणून आपण कुठलाही बाब एक्झाम्पल फक्त आपण ह्या दोनच एक्झाम्पल नाही आहे असे बरेचसे एक्झाम्पल म्हणू शकतात की जिथं काय असेल एक मोशन असेल रोटेशनल दुसरं काय असेल पिरियडिक. ओके. बरं हे जरी समजा ही जरी पिरियडिक मोशनची फर्स्ट टाईप पिरियडिक मोशनचा फर्स्ट टाईप झाला रोटेशनल पिरियडिक मोशन. ओके. आता पिरियडिक मोशनचा सेकंड टाईप जो आपल्याला ह्या लेसनमध्ये पाहायचा आहे पर्टिक्युलरली हा लेसन जो आहे तो लेसन त्याच मोशनच्या बाबतीत आहे. पिरियडिक मोशन जो आपण सेकंड टाइप पाहणार आहे तो आहे ऑसिलेटरी पिरियडिक मोशन किंवा त्याला म्हणून आपण व्हायब्रेशनल पिरियडिक मोशन असे म्हटलं जाते. पिरियडिक मोशनचा सेकंड टाइप व्हायब्रेशनल पिरियडिक मोशन. ओके. व्हायब्रेशनल पिरियडिक मोशन हा सेकंड टाइप आहे तो व्हायचं काय असतं. आता काल आपण जे ऑसिलेटरी मोशन पाहिलेली आहे ऑसिलेटरी मोशन आपण पाहिली एखादा पार्टिकल असतो आणि आधी कुठं असतो तो असतो सेंटर पोझिशनला. सेंटर पोझिशन म्हणा किंवा त्याला आणखी काय म्हणतो आपण मीन पोझिशन किंवा याला काय म्हणतो आपण इक्विलिब्रियम पोझिशन. इक्विलिब्रियम पोझिशन. मग समजा इक्विलिब्रियम पोझिशनला बॉडी आहे आणि जर त्याला आपण काय केलं त्याला त्या मीन पोझिशन पासून आपण डिस्प्लेस केलं कुठपर्यंत एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत. समजा ह्यासाठी जर आपण डिस्कस केलं की हे असते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि बघ काय केलं आपण मीन पासून डिस्प्लेस केलं एक्स्ट्रीम पर्यंत आणि नंतर जर त्याला काय केलं आपण रिलीज केलं नंतर त्याला रिलीज केलं तर ती बॉडी काय वापस येते आणि ती बॉडी समजा हे परत वापस येणार आहे. ओके. नंतर मग परत मीन पोझिशन थांबत येते मीन पोझिशन थांबत येते आणि समोर जाते ती समोर जाते ह्या साईड जाणार आहे. आणि या साईड जर म्हटलं आपण ही म्हणणार त्याची निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके. पण इकडची जर म्हटलं आपण ती असते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि इकडची जर म्हटलं इकडची काय असते निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. मग आता बॉडी काय बघा जेव्हा तुम्ही एखाद्या बॉडीला मीन पासून डिस्प्लेस केलं एक्स्ट्रीमला आणि तिथून जर रिलीज केलं तर बॉडी वापस येते परत ठीक आहे परत इकडे निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जाणार आहे आणि परत तुम्ही वापस जाणार आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे. म्हणजे बॉडीमध्ये ह्यासारखी मोशन परफॉर्म करत राहते. बरोबर. बॉडी ह्यासारखी मोशन परफॉर्म करते आणि ह्या मोशनला म्हणतो आपण ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन. आणि ही जी ऑसिलेटरी मोशन आहे ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय बघा हे मोशन असणार आहे आणि इथून जेव्हा स्टार्ट झालं आणि परत वापस आले जिथून स्टार्ट झाले तिथं परत वापस जर गेली म्हणजे ओरिजिनल पोझिशनला जर परत वापस आली झालं एक ऑसिलेशन त्यालाच म्हणतो आपण. जिथून ऑसिलेशन स्टार्ट झालं
ओके पुढे स्टार्ट झाला पॉझिटिव्ह एक्सिस पासून बॉडी व्ही ला आली व्ही पासून ती गेली एक्सिस ला गेली मग परत वापस आली व्ही कडे आणि व्ही पासून परत कुठे गेली पॉझिटिव्ह एक्सिस ला तर इथे झाला याचा वन ऑसिलेशन आणि समजा वन ऑसिलेशन पूर्ण करायला कंप्लीट करायला टाइम लागला 1 सेकंद ओके काय म्हणतो आपण बॉडीने वन ऑसिलेशन कंप्लीट केलं एक ऑसिलेशन पूर्ण केलं आणि टाइम किती लागला टाइम लागला 1 सेकंद मग आता असं म्हणू शकतो आपण की एका सेकंदाला एक ऑसिलेशन होत आहे एका सेकंदाला एक ऑसिलेशन होत आहे बघा इथे याची फ्रिक्वेन्सी बनणार आहे 1 ऑसिलेशनची फ्रिक्वेन्सी बनेल 1 आता 1 म्हटलं 1 रिव्होल्यूशन पर सेकंड किंवा मग 1 ऑसिलेशन पर सेकंड म्हणू आपल्याला ऑसिलेशनची फ्रिक्वेन्सी म्हणून आपण 1 ऑसिलेशन पर सेकंड बरं ही जरी 1 ऑसिलेशन पर सेकंड ही फ्रिक्वेन्सी कमी झाली पण जेव्हा ऑसिलेटरी मोशनची फ्रिक्वेन्सी खूप जास्त जर असेल इथं काय म्हटलं आपण इथं काय कसं झालं असेल ना इथं 1 सेकंद लागला एका ऑसिलेशनला पण आणि मग इथं फ्रिक्वेन्सी झाली 1 पण जर समजा फ्रिक्वेन्सी जर खूप जास्त असेल ऑसिलेटरी मोशनची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते ना तर तेव्हा त्या ऑसिलेटरी मोशनला म्हणतो आपण व्हायब्रेशनल मोशन काय म्हणतात परत रिपीट करतो आपण ऑसिलेटरी मोशनची फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर तेव्हा त्या ऑसिलेटरी मोशनला म्हणतो आपण व्हायब्रेशनल मोशन म्हणजे मग ऑसिलेटरी मोशन हे व्हायब्रेशन मोशन सुद्धा असते पण जेव्हा ऑसिलेटरी मोशनची फ्रिक्वेन्सी जास्त असेल तेव्हा आणि मग आपल्याला पिरियोडिक मोशनचा तोच टाईप पाहिजे आपल्याला कुठला टाईप पाहिजे आहे व्हायब्रेशनल पिरियोडिक मोशन आता जर कसं म्हणलं आपण तर व्हायब्रेशनल म्हणा किंवा मग ऑसिलेटरी म्हणा हे कशा दोन्ही सारखेच मोशन असतात ऑसिलेटरी मोशन म्हणा किंवा मग व्हायब्रेशन मोशन म्हणा या दोन्ही मोशन कशा आहेत ह्या सगळं सेमच आहे पण एक जर समजा आपण ज्याला आपण मोर ॲप्रोप्रिएटली जर म्हटलं आपण तर व्हायब्रेशनल मोशन इज ऑसिलेटरी मोशन वेन इट्स फ्रिक्वेन्सी इज मोर त्याला म्हणा आपण व्हेरी हाय ओके बट ते काय आहे आता व्हायब्रेशन म्हणा किंवा ऑसिलेटरी म्हणजे ऑसिलेटरी मोशन आहे एक आहे ऑसिलेटरी मोशन आहे ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय असते की बॉडी मेन पोझिशनच्या ऑर्डरमध्ये 2 and 4 पोझिशन प्रॉब्लेम करते आणि दुसरं काय म्हणतात पिरियोडिक आहे पिरियोडिक केव्हा असेल जेव्हा ती इक्वल टाइम नंतर स्वतःला रिपीट करत असेल म्हणजे बघा जर समजा आपण म्हटलं समजा ही बॉडी होती ही बॉडी बघा इथून त्याला रिलीज केलं आपण इथून रिलीज केलं इकडे आली इकडे इकडे परत गेली झालं एक ऑसिलेशन टाइम किती लागला 1 सेकंद मग परत बॉडी वापस आली परत त्याने एक ऑसिलेशन कंप्लीट केलं म्हणजे बघा 1 ऑसिलेशनला टाइम किती लागला 1 सेकंद परत दुसऱ्या पण ऑसिलेशनला टाइम लागला 1 सेकंद तिसऱ्या पण ऑसिलेशनला टाइम लागला 1 सेकंद म्हणजे मग इथं पण काय झालं ह्यासारख्या ऑसिलेटिंग मोशन मध्ये काय होत आहे की ऑसिलेशन रिपीट होत आहे म्हणजे मोशन रिपीट होत आहे आणि आफ्टर इक्वल ऑफ टाइम म्हणून मग ती पिरियोडिक सुद्धा असणार आहे एक तर काय असेल ऑसिलेटिंग बरोबर एक काय असेल ऑसिलेटिंग दुसरं काय असेल ते पिरियोडिक तर असं असेल तर इफ इट रिपीट इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम देन इट विल बी पिरियोडिक ऑल्सो then that oscillatory motion or that vibration motion is known as the vibrational periodic motion because it will be vibrational as well as periodic. So try to define it. याला डिफाइन करण्याचा प्रयत्न करू आपण की एकतर व्हायब्रेशन मोशन आहे किंवा ऑसिलेटरी मोशन आहे व्हायब्रेशनल मोशन ऑफ अ पार्टिकल vibration motion of a particle आणि जी काय होत आहे which repeats itself after regular interval of time equal interval of time आणि त्याचा पाथ कसा असला पाहिजे पाथ सेम असणार आहे आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम आणि मोशन कशी असते 2 and 4 मोशन अबाउट अ फिक्स पोझिशन along the same path कसं पाहिजे तो सेम पाथ आहे ना along the same path it's called as vibrational periodic motion okay it's called as vibrational periodic मोशन आपण एक एक्झाम्पल घेऊ पेंडुलमचं क्लॉकचं पेंडुलम पाहिलं असेल जे वॉल क्लॉक असेल तर वॉल क्लॉकमध्ये पेंडुलम असते एक आपण एक्झाम्पल घेऊ समजा कन्सिडर करा क्लॉक असेल क्लॉकचा पेंडुलम असणार आहे क्लॉकचा पेंडुलम आणि क्लॉकचा पेंडुलम जर प्रॉपर तुम्ही जर त्याला ऑब्झर्व केला असेल तर कसं असते बघा
तुम्ही कन्सिडर करा आधी कुठं जो पेडल तो इथे क्लॉकचा पेडल मध्ये आपण सध्या कुठे तो कुठल्या तरी एक्स्ट्रीमला आहे, समजा हे समजा निगेटिव्ह एक्स्ट्रीम आहे. ओके, मग इथून तो तिकडे जातो एका सेकंदामध्ये, परत वापस येतो एका सेकंदामध्ये, परत तिकडे जातो एका सेकंदामध्ये. पावर आता इथं बघा, ॲक्च्युली हा जो पेडलम असतो ना, हा पेडलम हा सेकंद दाखवतो. पहा इथून तिकडे जातो 1 सेकंद होते, वापस तिकडे जातो 1 सेकंद होते. सो दॅट टेक्स अ सेकंड, तो सेकंद दाखवता. मग आता इथं का समजा कन्सिडर करा, तो जो पेडलम आहे तो इथून स्टार्ट झाला, इथून स्टार्ट झाला 1 सेकंद झाला, वापस आला 1 सेकंद झाला का 2 सेकंद. पाहता जिथून स्टार्ट झाला तिथून पोहोचलेला आहे, म्हणजे झालं एक ऑसिलेशन. बरोबर आहे, इथून स्टार्ट झाला होता वापस आला, झालं एक ऑसिलेशन. टाइम दिला लागला 2 सेकंद. आणि परत काय करतो, परत तो तिकडे जातो एका सेकंदामध्ये, परत वापस येतो, परत एक ऑप्शन कंप्लीट होतो 2 सेकंदमध्ये. म्हणजे इथं पण काय आहे ॲक्च्युअली काय, इथं एकदम मोशन कुठे आहे याची मोशन असणार आहे ऑसिलेटरी मोशन. बरोबर आहे, मोशन पाहिलं आपण कारण की सिम्पल पेडलम याची हिची मोशन अशी असते ऑसिलेटरी मोशन. ओके, ऑसिलेटरी मोशन आहेच, पण हा जो पेडलम आहे याचं कसं आहे की हा बरोबर 2 सेकंदमध्ये त्याची मोशन रिपीट करत आहे. बरोबर आहे, बरोबर 2 सेकंदमध्ये त्याची मोशन रिपीट करत आहे. मग तेव्हा ती मोशन झाली पिरियॉडिक सुद्धा, म्हणजे एक तर ऑसिलेटरी सुद्धा आहे आणि पिरियॉडिक सुद्धा आहे. दॅट मोशन इज कॉल्ड एज द ऑसिलेटरी पिरियॉडिक मोशन और वायब्रेशनल पिरियॉडिक मोशन. मग याचं हे झालं की एक्झाम्पल. तर हा जो पेंडुलम असते, क्लॉकचा जो पेंडुलम असते जो सेकंद दाखवतो त्याला म्हणतो आपण सेकंड पेंडुलम. हे पण लक्षात ठेवायचं आहे की आपण बघू आपण आता डिटेलमध्ये. याचं जर म्हणलं आपला एक्झाम्पल, म्हणलं आपलं एक्झाम्पल मोशन ऑफ सेकंड्स पेंडुलम. तो जो पेंडुलम आपण डिस्कस केलेला आहे त्याला म्हणतो आपण सेकंड पेंडुलम, कारण तो काय दाखवतो, तो सेकंद दाखवतो. बरोबर, या साईड गेला 1 सेकंद, वापस गेला 1 सेकंद, या साईड गेला, बरोबर, तो 1 सेकंद दाखवतो. सो दॅट पेंडुलम इज कॉल्ड एज सेकंड पेंडुलम. आणि तो कसं त्याची जी मोशन असणार आहे ऑसिलेटरी ॲज वेल ॲज पिरियॉडिक. हे झालं एक एक्झाम्पल. आणि सेकंड जर म्हणून आपण सेकंड एक्झाम्पल तर कन्सिडर करा, आपण बोलू आपण सॉलिड आहे. ओके, कुठलाही मॅटर आहे, सॉलिड मॅटर, सॉलिड मॅटर आहे. ओके, आणि सॉलिड मॅटर म्हणतात सॉलिड मॅटरमध्ये काय ॲटम्स असणार आहे, ॲटम्स नंबर ऑफ ॲटम्स असणार आहे. ओके, अनकाउंटेबल. नंतर कन्सिडर करा 2 ॲटम भेटणार सुद्धा, किंवा जोडी ॲटम्स असणार आहे, जोडी ॲटम्स असणार आहे. तर सॉलिड म्हणा, लिक्विड म्हणा किंवा गॅसेस म्हणा, तर प्रत्येकामधले ॲटम्स म्हणा किंवा मॉलिक्युलर हे मोशनच असतात. आपण बोलतो सॉलिडच्या बाबतीत, मग सगळं सॉलिडमध्ये हे जे ॲटम्स असणार आहे, तर ॲटममध्ये काय असणार आहे, जो ॲटममध्ये फोर्स असते आणि तो असतो तो इंटर ॲटॉमिक फोर्स. जेवढी ॲटम असतील तर त्यांच्यामध्ये असते इंटर ॲटॉमिक फोर्स असतो किंवा इंटर ॲटॉमिक फोर्स असणार आहे. बरं, इंटर ॲटॉमिक फोर्स असणार आहे प्रत्येक ॲटममध्ये असणार आहे. पण आता अगेन म्हणजे काय, बाहेर येतात हा सॉलिड आहे, बाहेर सराउंडिंगमध्ये. बरोबर आहे, हा समोर कुठं सॉलिड आहे आणि हा कसा सराउंडिंगमध्ये आहे. सराउंडिंगमध्ये काय असते, टेम्परेचर असते, हीट एनर्जी असणार आहे. आणि जी हीट एनर्जी असते, जे टेम्परेचर असते त्या ॲटमला मिळते. त्यामुळे मग तो जो ॲटम असते किंवा जेवढी ॲटम असतात सगळे ॲटम होत असतात व्हायब्रेट. तुम्हाला माहितीच का त्याच्याने की सॉलिड म्हणा किंवा कुठले म्हणा ॲटम म्हणा, तर त्यांच्यामध्ये काय ॲक्च्युली व्हायब्रेशन स्टार्ट असतात. बरोबर, मग सॉलिडमधले ॲटम्स त्यांची जी मोशन असणार आहे ती सुद्धा असते व्हायब्रेशनल मोशन असते. ती सुद्धा कशी असते, व्हायब्रेशनल मोशन. आणि जर समजा एक पर्टिक्युलर जर सॉलिड म्हटलं आपण, पर्टिक्युलर एक सॉलिड म्हटलं आपण, कन्सिडर करा, क्रिस्टल कन्सिडर करा, आणि त्याच्या तो पण समजा एक प्युअर सॉलिड समजा असेल तर त्याच्यामध्ये जे ॲटम्स असणार आहे एक तर ते व्हायब्रेट होत असतील, व्हायब्रेट होणारच आहे, व्हायब्रेटिंग किंवा ऑसिलेटिंग मोशन असणारच आहे. पण त्यांची जी व्हायब्रेशनल मोशन असणार आहे ती बरोबर त्याला आपण पिरियॉडिक पण असेल, कारण त्याची जी व्हायब्रेशन ती बरोबर ते पर्टिक्युलर टाईममध्ये रिपीट करणार आहे. मग इथं लक्षात ठेवायचं समजा हे जे एक्झाम्पल म्हटलेलं आहे किंवा सॉलिड आहे, सॉलिडमधल्या ॲटम्सचं थर्मल व्हायब्रेशन होतं आपल्याला, कारण टेम्परेचर वाढत असते, टेम्परेचर वाढते किंवा म्हणजे ॲक्च्युली टेम्परेचर म्हणा किंवा मग हीट एनर्जी म्हणा त्या ॲटमला मिळते आणि म्हणून त्याच्यामुळे ते व्हायब्रेशन होतात, म्हणून त्याला थर्मल व्हायब्रेशन म्हणतो आपण. सॉलिडमधल्या ॲटमचे थर्मल व्हायब्रेशन्स आणि ते सुद्धा कसे असतात, एक ऑसिलेटर सुद्धा असतात, दुसरं काय असतं पिरियॉडिक सुद्धा असणार. सो थर्मल व्हायब्रेशन्स इथं हे पण लक्षात तुम्हाला किंवा तिथं थर्मल व्हायब्रेशन पण केव्हाची, जेव्हा समजा जे सराउंडिंगमधलं जे टेम्परेचर सारखं असलं पाहिजे त्याला आपण थर्मल इक्विलिब्रियममध्ये. हे पण लक्षात ठेवलं की थर्मल व्हायब्रेशन्स ऑफ ॲटम्स इन अ सॉलिड, पण जेव्हा इन थर्मल इक्विलिब्रियम पोझिशन, इन थर्मल इक्विलिब्रियम, मग त्यांची मोशन असणार आहे, त्यांची जे व्हायब्रेशन असणार आहे त्यांची मोशन असणार आहे व्हायब्रेशनल पिरियॉडिक मोशन. ओके, सो these are the key example. आपल्याला असे बरेचसे एक्झाम्पल मिळू शकतात समजा.
की जे काय असेल व्हायब्रेशन मोशन सुद्धा असणार आहे आणि पिरियडिक मोशन सुद्धा असेल. ओके, दीज आर 2 एक्झाम्पल्स. आता इथे बघा, हे जर आता 2 पिरियडिक मोशन झालेलं आहे. एक कुठली म्हटलं आपण, एक म्हटली रोटेशन पिरियडिक मोशन, दुसरी काय म्हटली व्हायब्रेशन पिरियडिक मोशन. बरोबर झालं. आणि आपल्याला ही मोशन पाहिजे. हा जो लेसन आपला ऑसिलेशन मोशन आहे आणि ऑसिलेटेड मोशन मध्ये आपल्याला ही मोशन पाहिजे, त्याला काय आपण ऑसिलेटेड पिरियडिक मोशन किंवा व्हायब्रेशन पिरियडिक मोशन आपल्याला हे डिटेलमध्ये पाहायचं आपल्याला. आणि हे जे आपल्याला किंवा रोटेशन पिरियडिक मोशन हे आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. सो पूर्ण लेसन आपल्याला हेच मोशन पाहिजे आपल्याला. बघा आपण काय असेल तर ह्या मोशनमध्ये ऑसिलेटरी मोशनमध्ये किंवा व्हायब्रेशन मोशनमध्ये त्याचा टाइम पिरियड असणार आहे, त्याची फ्रिक्वेन्सी असणार आहे, डिस्प्लेसमेंट असणार आहे, सगळं आपण बघायचं. आपण पाहत आहे ऑसिलेटरी पिरियडिक मोशन, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन किंवा व्हायब्रेशनल पिरियडिक मोशन. आणि यामध्ये समजा आपण असं बोलत आहे की सपोज हा जो पार्टिकल होता, हा पार्टिकल समजा इथं आहे सध्या, ही एक समजा ओ पोझिशन आहे, मेन पोझिशन आहे, मेन पोझिशन. आणि हा जो पार्टिकल ह्या मेन पोझिशनच्या अगोदर समजा ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करत आहे. बरोबर आहे, ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करत आहे. इकडे जर म्हटलं आपण ही असेल त्याची पॉझिटिव्ह एक्सिट पोझिशन आणि इकडची म्हटलं की काय असणार आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि ह्या ठिकाणी ही जी मेन पोझिशन आहे, ह्या मेन पोझिशनच्या अगोदर बॉडी काय करत आहे ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करत आहे. मग इथं आपल्याला समजा ही जी मोशन आहे एकदम ऑसिलेटरी पिरियडिक मोशन असेल समजा, म्हणजे ऑसिलेटरी सुद्धा असेल आणि पिरियडिक सुद्धा असेल. पण तेव्हा त्या मोशनचा असेल टाइम पिरियड, त्या मोशनचा असणार आहे टाइम पिरियड, तो पाहायचा आपल्याला. सो पहिला जो म्हटला आपण, पहिला जो आपण म्हणजे सध्या देखील जो पॅरामीटर म्हटला आपण ह्या मोशनचा पहिला पॅरामीटर ना, तर त्याला आपण टाइम पिरियड ऑफ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. सिंपल आहे की ऑसिलेटरी मोशनचा टाइम पिरियड काय असते किंवा त्याला सिम्पली पिरियड ऑफ ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो आपण, पिरियड ऑफ ऑसिलेटरी मोशन असं सुद्धा म्हणतो ना. मग काय असतं जो आपण पाहिलेला मगाशी की समजा बॉडी समजा आपण काय केलं आधी पुढे होती, आधी मेन पोझिशनला, त्याला काय केलं आपण त्याला डिस्प्लेस केलं, पुढे डिस्प्लेस केलं पॉझिशनला, आणि इथून जर त्याला रिलीज केलं, इथून जर त्याला आपण काय केलं रिलीज केलं, तर बॉडी काय बॉडी वापस मेनकडे येते समजा. ठीक आहे, ह्या मोशनमध्ये पडली ना. आणि मग ठीक आहे मी तर थांबणार की परत काय समजा ते परत जाणार आहे निगेटिव्ह एक्सिटकडे जाणार आहे, परत मग ठीक आहे मग वापस जाणार ते मीनकडे आणि मीन पासून ते परत जाणार आहे पॉझिटिव्ह एक्सिटकडे. इथून स्टार्ट झाली पॉझिटिव्ह एक्सिट पासून स्टार्ट झाली आणि समजा ते या आणि नंतर मग निगेटिव्ह एक्सिट परत ते पॉझिटिव्ह एक्सिटला जिथून स्टार्ट झाली तिथं फोर्स झाला एक ऑसिलेशन, त्याला एक ऑसिलेशन. मला काय ह्या ऑसिलेटरी मोशन आहे, ऑसिलेटरी मोशन आहे, हे याचं टाइम पिरियड म्हणजे काय तर सिम्पली एक ऑसिलेशन पूर्ण करायला पाहिजे, एक ऑसिलेशन पूर्ण करायला लागलेला टाइम, हे टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन किंवा त्याला आपण टाइम पिरियड ऑफ ऑसिलेटरी मोशन. एक ऑसिलेशन कंप्लीट करायला लागलेला टाइम, बरोबर आहे, तर टाइमला काय आपण टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन किंवा त्याला आपण टाइम पिरियड ऑफ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. द टाइम टेकन बाय पार्टिकल जो एक्झिक्यूट करत आहे समजा ऑसिलेटरी पिरियडिक मोशन, एक्झिक्युटिंग ऑसिलेटरी पिरियडिक मोशन, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. आणि कशासाठी तर टू कंप्लीट वन ऑसिलेशन, कंप्लीट वन oscillation is called as period of oscillation or time period of oscillation, period of oscillation किंवा period of oscillatory periodic motion. ओके बरं, तर हा ही त्याची डेफिनेशन जरी एक डेफिनेशन ना, दुसरी पण डेफिनेशन आहे त्याची दोघांमध्ये पण पाहता. हा पहिली काय डेफिनेशन द टाइम टेकन बाय पार्टिकल एक्झिक्युटिंग ऑसिलेटरी पिरियडिक मोशन टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड एज द पीरियड ऑफ ऑसिलेशन और पीरियड ऑफ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. ओके, आता सेकंड डेफिनेशन काय पाहिजे इथं मोशन कसे आहे, मोशन आहे ऑसिलेटरी ॲज वेल ॲज पिरियडिक. बरं पिरियडिक आहे म्हणजे मग ते काय आहे की मोशन रिपीट होत असेल, ती मोशन कशी होत असेल रिपीट होत असेल.
जसं आपण एक्झाम्पल पाहिलं होतं आपण, जो सेकंड स्पेंडल म्हणतो ना आपण, सेकंड स्पेंडल म्हणतो आपण, त्याला आपण मेन पासून डिस्कस केलं, एक्सटेंडेड डिस्कस केलं, त्यानंतर आपण रिलीज केलं, तो काय करतो, तो इथून स्टार्ट होतो, इथपर्यंत बाम एका सेकंदात इकडे पोहोचतो आणि परत एका तिकडे जातो. म्हणजे याची जी मोशन तिथे त्याला मला पिरियडिक असेल, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. बरं बघा याच्यामध्ये बघा, इथं जर म्हणलं आपण एक तर ऑसिलेटरी आहे आणि पिरियडिक सुद्धा आहे ना, मग ही मोशन कशी रिपीट होत आहे, इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम नंतर रिपीट होत असेल, बरोबर आहे. मग जेव्हा रिपीट होण्यासाठी जो कमी टाइम लागणार आहे, पावर समजा पहा आपण काय म्हटलंय, समजा हे बघा इथे इथपर्यंत एक ऑसिलेशन, हे झाली त्याची मोशन, परत ही जी मोशन करतो रिपीट करतो. ऑसिलेशन रिपीट होणे म्हणजे काय, मोशन रिपीट होणे, बरोबर आहे. हे झालं एक ऑसिलेशन किंवा ते मोशन, परत हे झालं ऑसिलेशन म्हणजे मोशन, बरं ऑसिलेशन रिपीट करणे म्हणजे काय, मोशन रिपीट होत आहे. मग पहा अशी मोशन आणि ही जी मोशन समजा रिपीट होण्यासाठी काही टाइम लागणार आहे, बरोबर आहे. मग ही जी मोशन कशी करत आहे, ही मोशन काय करणार आहे की हे आफ्टर इक्वल टाइम नंतर स्वतःला रिपीट करत आहे. ऑसिलेशन रिपीट होतं म्हणजे काय, मोशन रिपीट होत आहे. मग मोशन रिपीट होण्यासाठी जो कमीत कमी टाइम लागतो, मोशन रिपीट होण्यासाठी जो कमीत कमी टाइम लागतो, तर त्या टाइमला सुद्धा म्हणतो आपण टाइम पिरियड ऑफ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. परत ऑसिलेटरी मोशन रिपीट करण्यासाठी जो टाइम लागेल, ओके, त्याला जर म्हटलं आपण ही त्याची सेकंड डेफिनेशन, म्हणजे त्याची काय सेकंड डेफिनेशन, द मिनिमम टाइम इंटरवल, the minimum time interval after which the oscillatory periodic motion, after which the oscillatory periodic motion repeats itself आणि त्या मिनिमम टाइमला इट्स कॉल्ड ॲज टाइम पिरियड ऑफ इट्स कॉल्ड ॲज इट्स टाइम पिरियड, इट्स कॉल्ड ॲज इट्स म्हणजे मोशनचा टाइम पिरियड. अगेन पहा, द मिनिमम टाइम इंटरवल after which the oscillatory periodic motion repeats itself is called as its time period. It's called as its time period. झाले दोन डेफिनेशन टाइम पिरियड. आता टाइम पिरियड म्हणतो आपण टाइम पिरियड, तर ऑब्विसली हा टाइम आहे. आपण मेजर कशामध्ये करू, आपण तो मेजर करू आपण सेकंड मध्ये किंवा मग आवर मध्ये किंवा मग मिनिट मध्ये, बरोबर आहे. पण मॅक्सिमम आपण टाइम पिरियड आपण मेजर करू किंवा मग टाइम पिरियडचा आपण SI युनिट पण मॅक्सिमम यूज करू आपण सेकंड. सेकंड त्यासाठी की टाइम आपण हा मिनिट सुद्धा मेजर करू शकतो किंवा जर म्हटलं आपण तर आवर सुद्धा मेजर करू शकतो, ठीक आहे. बट SI जर म्हटलं आपण टाइम पिरियड ऑसिलेशन तो असेल सेकंड. SI युनिट हा कसा असतो की त्याचा आहे सेकंड. टाइम पिरियड ऑसिलेशन हे कुठलं आहे, सेकंड आहे. तर हे झालं टाइम पिरियड. कारण टाइम पिरियड वेळ इफेक्टिव्ह लक्ष करायचं. हा दुसरी ही जी सेकंड डेफिनेशन आहे, ही पण तुम्हाला प्रॉपरली समजून घ्यायचं असेल ना. असं कमीत कमी टाइम की ज्या मिनिमम टाइम नंतर मोशन काय होणार आहे, रिपीट होणार आहे, त्या टाइम म्हणतो आपण टाइम पिरियड. हा झाला टाइम पिरियड. आता आपण पाहायचं फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटरी मोशन. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटरी मोशन किंवा त्याला सर्वात मोशन आपण फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन पाहिलं काय असतं. काही ना माहिती असं समजा ज्याने सर्क्युलर मोशनचे लेसन ज्याने पाहिलं असेल, लेक्चर ज्याने पाहिलं असेल, त्याला माहिती असेल की बाबा फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय असते. फ्रिक्वेन्सी म्हणजे पाहता काय समजा इथं बघा आपण समजा हा जो पेंडुलम आहे तो मोशन कुठले आहे, ऑसिलेटरी मोशन आहे म्हणजे ऑसिलेशन बरोबर करत आहे. अगर आपण असं म्हणलं समजा कसं करायचं, हा जो पेंडुलम आहे आपल्याला माहिती हा पेंडुलम कुठला आहे, हा पेंडुलम आहे सेकंड्स पेंडुलम. आणि सेकंड पेंडुलमचं तुम्हाला हे माहिती असतं की हा दाखवतो सेकंद, म्हणजे हा जर हा समजा जर इथून इथपर्यंत जातो टाइम लागते किती 1 सेकंद, आणि परत वापस जातो टाइम लागते 1 सेकंद, बरोबर आहे. इकडून इथपर्यंत आला 1 सेकंद आणि परत इकडे यायला लागला 1 सेकंद. आता इथून स्टार्ट झाला तर इथं पोहोचला, झालं 1 ऑसिलेशन.
मग इथं बघा वन ऑसिलेशन बघा इथून इथपर्यंत म्हणजे झालं वन ऑसिलेशन आणि टाइम किती लागला? टाइम लागला 1 सेकंद आणि हा 1 सेकंड आणि 2 सेकंड. टाइम किती लागला? 2 सेकंड. ओके. आता इथं बघा समजा कसं आपण समजू शकतो की 2 सेकंदाला ऑसिलेशन एकच झालं इथं. इथं फ्रिक्वेन्सी कमी आहे समजा. याची फ्रिक्वेन्सी कशी आहे? कमी आहे. पण आता दुसरी एक समजा सर्किट याची जर समजा स्पीड जास्त असले कारण दुसरं कुठलं तरी बेडवर समजा किंवा दुसरी कुठली बॉडी असेल की जे समजा ऑसिलेटिंग मोशन परफॉर्म करत आहे त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते त्याची त्याला आपण स्पीड जास्त असेल तर स्पीड जर जास्त असेल तर मग तो काय करतो ऑसिलेशन तो जास्त परफॉर्म करेल. मग समजा काहीतरी करणार इथं एक नाही सपोज काहीतरी करा यासाठी समजा दुसरी एक बॉडी आहे आणि ती काय करत आहे की सपोज एका सेकंदामध्ये सपोज काहीतरी करा 5 ऑसिलेशन करत आहे. कशी करायचं आहे? काय म्हटलं आपण एका सेकंदामध्ये बॉडी काय केलंय 5 ऑसिलेशन कंप्लीट केलंय. मग तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी जी बनणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी बनणार 5 ऑसिलेशन्स इन 1 सेकंड. सो 5 ऑसिलेशन पर सेकंड असं म्हणून त्याची बनेल त्याची फ्रिक्वेन्सी. सो काय की एका सेकंदामध्ये बॉडी किती ऑसिलेशन परफॉर्म करते झालंय. आता त्याला जर आपण प्रॉपर्टी जर डिफाइन करण्यात गेला मला काय बनणार आहे की नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाइम. बरोबर ही फ्रिक्वेन्सी 5 म्हणजे काय आहे? 5 म्हणजे नंबर ऑफ ऑसिलेशन्स आहे आणि इन 1 सेकंड हे टाइम आहे. सो नंबर ऑफ ऑसिलेशन्स इन 1 सेकंड त्याला आपण फ्रिक्वेन्सी त्याचा ॲक्च्युअली फॉर्म्युला आहे. जर म्हटलं आपण फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी हा फॉर्म्युलाच आहे. ऑसिलेशन किती घेणं आहे? नंबर ऑफ ऑसिलेशन आणि आपण मध्ये काय टाइम टेकन. इथं समजा कसं काय आपण काय म्हटलं की 5 ऑसिलेशन झाले 5 ऑसिलेशन झाल्या आणि टाइम टेकन लागला 1 सेकंड. सो 5 ऑसिलेशन आणि अपॉन 1 आणि 5 अपॉन 5 म्हणजे काय 5 अपॉन 1 म्हणजे 5. सो 5 ऑसिलेशन पर सेकंड म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी. आता जर याचा हा जो फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला कसा बनणार आहे? नंबर ऑफ ऑसिलेशन्स अपॉन मध्ये काय टाइम. पण हा फॉर्म्युला शिकवायचा आहे आणि या फॉर्म्युलावरून तुम्हाला डेफिनेशन लक्षात राहणार आहे की नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय बॉडी पर युनिट टाइम. याला काय आपण फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. ओके हीच त्याची डेफिनेशन बनणार आहे. हीच डेफिनेशन आपल्याला लिहायची आहे. डेफिनेशन काय म्हणते? द नंबर ऑफ ऑसिलेशन्स performed by a body or particle performed by a particle किंवा ऑसिलेटिंग बॉडी म्हणून त्याला जे ऑसिलेट होत आहे ऑसिलेटिंग बॉडी इन किंवा अबाउट द पोझिशन आपण कारण त्याची ऑसिलेट पोझिशन अबाउट द पोझिशन अबाउट the mean position सुद्धा म्हणतो आपल्याला about the mean position in unit time is called as frequency of oscillation number of oscillation upon time. Calculation the number of oscillations performed by an oscillating body about the mean position in unit interval of time here in unit time is called as the frequency of oscillation. ठीक आहे ना सर आले का आणि हे चालू आहे का मीटिंग चालू आहे का इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स. बरं आणखी बाई यामध्ये हा तुला फॉर्म्युला शिकायचा आहे. काय फॉर्म्युला? फ्रिक्वेन्सी इक्वल टू नंबर ऑफ ऑसिलेशन्स आणि आपण मध्ये काय टाइम टेकन हा जो समजा फॉर्म्युला एक झाला आणि त्याची डेफिनेशन. आता अगेन बघा जे फ्रिक्वेन्सी ऑफ रेव्होल्यूशन असते त्याचा दुसरा पण एक फॉर्म्युला आहे. बघा फ्रिक्वेन्सी आपण दाखवतो कशाने स्मॉल एन. फ्रिक्वेन्सी ऑफ रेव्होल्यूशन किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन हे दोन्ही आपण दाखवू कशाने स्मॉल एन ने आणि फॉर्म्युला असते 1/t टाइम पिरियड. बरोबर आहे. आणि हा टी म्हणजे काय म्हटलं आपण टाइम पिरियड. टाइम पिरियड ऑसिलेशन आपण पाहिलं हा टाइम पिरियड टाइम टेकन बाय बॉडी टू कंप्लीट वन ऑसिलेशन. सो फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला हा पण बनणार आहे 1/t तर बनला आपण. तर याला जर आपण डिफाइन करायचं प्रत्येकाला आपण त्याची मग फ्रिक्वेन्सी शेअर आहे 1/t म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. बरोबर 1/t म्हणजे काय रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. सो फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन इज द रेसिप्रोकल ऑफ इट्स टाइम पिरियड.
ही म्हणजे सेकंड डेफिनेशन. बघा ह्यावरून मल्टीप्लिकेशन सेकंड डेफिनेशन म्हणजे काय म्हणते, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स इज द रेसिप्रोकल ऑफ रेसिप्रोकल कोणाचा, टाइम पिरियड, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. ओके. आता फ्रिक्वेन्सी जर म्हटलं आपण पहा त्याचे झाले दोन फॉर्म्युला झाले, दोन डेफिनेशन झाले, हे डेफिनेशन हा फॉर्म्युला आणि हे डेफिनेशन हा फॉर्म्युला. आता फ्रिक्वेन्सी जर म्हटलं आपण आता याचं युनिट सुद्धा, याचं काय युनिट सुद्धा, आणि युनिट कसं वापरणार येतात इथे तुम्हाला पाहिजे जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युला टीचर होणार आहे. और युनिट कसं बनणार आहे, वर्क ऑसिलेशन आणि खाली टाइम मिनिट सेकंद म्हणजे ऑसिलेशन पर सेकंद, त्याला याचं काय युनिट. सो फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन याचं म्हटलं आपण एस आय युनिट जर म्हटलं आपण एस आय युनिट, तर एस आय युनिट बनणार आहे, एस आय बनणार आहे असणार आहे ऑसिलेशन पर सेकंद, ऑसिलेशन पर सेकंद. हे झालं त्याचा एक किंवा ठीक आहे बा, याला और मध्ये काय म्हणतो ना, याला म्हणतो आपण हर्ट्ज. म्हणजे हे जे समजा नाव ठेवलं त्यालाच काय म्हणतो आपण, हर्ट्ज म्हणतो आपण, हर्ट्ज ऑसिलेशन पर सेकंद किंवा और हर्ट्ज. आणि आता बघा किती जर म्हटलं आपण आता हे झालं समजा ऑसिलेशन पर सेकंद आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन किंवा हर्ट्ज असं आहे. आणि त्याला जर आणखी द्यायचं म्हटलं आपण त्याचा फॉर्म्युला कसा आहे, फ्रिक्वेन्सीच्या 1 टाइम पिरियड आहे, टाइम त्याच्यामध्ये सेकंदमध्ये असते. हा सेकंद वर गेलो बनणार, सेकंड इनवर्स सुद्धा बनणार आहे, सेकंड इनवर्स हे सुद्धा मध्ये दिली, सेकंड इनवर्स हे सुद्धा काय युनिट बनणार आहे लक्षात. किंवा असं म्हटल्यापेक्षा आपण हे युनिट म्हणून आपल्याला हे ते डायमेन्शनमध्ये येणार आहे, येणार ते डायमेन्शनमध्ये. सो फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशनचा आपण युनिट म्हटलेला आहे, ऑसिलेशन पर सेकंद हर्ट्ज सुद्धा म्हटलेला आहे. आणि याचं म्हटलं तर डायमेन्शन, याचं जर म्हटलं आपण डायमेन्शन, तर डायमेन्शन असणार आहे ऑब्वियसली फक्त टाइम आहे, टाइम कसा आहे डिवाइड मध्ये आहे आणि टाइम पावर 1 आहे, पण टाइम कशी लिहितो आपण सेकंद मध्ये, सेकंड पावर 1 आहे आणि हा तर वर्ग बनणार आहे सेकंड इनवर्स, म्हणजे सेकंड इनवर्स बनणार आहे. म्हणजे मग एक याचं पण आपण डायमेन्शन फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन पण आपण डायमेन्शन किती बनणार आहे, तर त्या लई तर नाही आहे 0, मास नाही आहे 0 आणि टाइम आहे आणि टाइमचा वाली डिवाइड मध्ये वर वर्ग मायनस होणार आहे, ही मायनस वर हे डायमेन्शन इन द डायमेन्शन. ओके. तर तसं जर मला आपण आता बाकीचे कोणते टॉपिक बनणार आहेत, हां एक आहे डिस्प्लेसमेंट. एक 2 मिनिट बघू आपण डिस्प्लेसमेंट काय, डिस्प्लेसमेंट जेव्हा एखादी बॉडी ऑसिलेटिव्ह मोशन परफॉर्म करत असेल तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं आणि डिस्प्लेसमेंट कुठून घ्यायचं. हां जेव्हाही तुम्ही ऑसिलेटरी मोशन डिस्क्राईब करसाल किंवा ठीक आहे तुम्ही पाहसाल त्या बाबतीत बोलसाल त्या बाबतीत जर तुम्हाला जर मेजर करायचं आहे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट, काय डिस्प्लेसमेंट आहे आपल्याला डिस्प्लेसमेंट, तर ते नेहमी घ्यायचं असते, ते नेहमी मेजर करायचं असते फ्रॉम द मिड पोझिशन. म्हणजे समजा कसं करा मोशन परफॉर्म करता पार्टिकलला मोशन परफॉर्म करताय आणि समजा मोशन परफॉर्म करतात समजा तो इथं आहे, परफॉर्म करताना तो कुठं आहे, तो इथं आहे. बघ जर समजा इथं जर समजा असेल, बघ इथं जर असेल मग इथं त्याचं डिस्प्लेसमेंट किती, तर ते आपण नेहमी आपण ते घेतो आपण कुठून, तर त्याच्या मेन पोझिशनपासून. सो इथून तर इथपर्यंत हे बरं त्याचं डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑसिलेटरी पार्टिकल इट ऑलवेज मेजर फ्रॉम द मेन पोझिशन. मग पार्टिकल इकडे गेला तर याचा डिस्प्लेसमेंट जर समजा पार्टिकल समजा इथपर्यंत जर गेला असता तर आपण कुठून मेजर आपण मेनपासून मेजर करू इथपर्यंत. जर पार्टिकल समजा कसे करा, जर पार्टिकल इथे जर गेला असतं इथं आहे समजा पार्टिकल, तर तेच आपण मेजर आपण इथून इथपर्यंत. तर डिस्प्लेसमेंट हे नेहमी घ्यायचं फ्रॉम द मेन पोझिशन, ते पॉझिटिव्ह एक्सिस पासून नाही किंवा मग निगेटिव्ह एक्सिस पासून नाही, ऑलवेज मेजर करायचं कडून फ्रॉम मेन पोझिशन, हे झालं डिस्प्लेसमेंट. आता ऑसिलेटरी पिरियडिक मोशनचे आपण टाइम पिरियड पाहिलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा पाहिली किंवा मग आपण सध्या डिस्कस सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. तर ऑसिलेटरी पिरियडिक मोशनचे आणखी फर्दर सब टाईप असणार आहेत. तर ज्याला म्हणा आपण सिम्पल हार्मोनिक मोशन, दुसरं असणार आहे डॅम्प हार्मोनिक मोशन. म्हणजे ऑसिलेटरी पिरियडिक जी मोशन आहे त्याचे 2 टाईप, एक आहे सिम्पल हार्मोनिक मोशन, दुसरा आहे डॅम्प हार्मोनिक मोशन. ते दोन्ही पाहिजेत आपल्याला. पण ह्या लेसनमध्ये मॅक्झिमम पार्ट हा असणार आहे ॲसेशनचा. सिम्पल हार्मोनिक मोशन हे मॅक्झिमम असणार आहे आणि डॅम्प हार्मोनिक मोशनचं हे फक्त त्याचे थोडंफार लास्ट फक्त थोडंफार काहीतरी 2-3 टॉपिक असणार आहे. तर मॅक्झिमम या लेसन आपण पाहायचं आहे ॲसेशन सिम्पल हार्मोनिक मोशन आणि ते प्रॉपरली पाहायचं आहे, ते प्रॉपरली डिस्कस करायचं आहे, ते आपण